गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, इव्हिनिंग, आफ्टरनून. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा खूप आतुरतेने वाट बघत होते तुम्ही इकॉनच्या व्हिडिओची. मला माहिती आहे, पण सॉरी, माझ्याकडून सॉरी, थोडं लेट झालं, मला थोडं काम होतं त्यामुळं. आणि पुन्हा आज आपण अशा स्वरूपात येते पीडीएफ फॉर्म मध्ये, म्हणजे तुमची इथं पीडीएफ पाठ झाली पाहिजे त्याच्यामुळे घेते. ओके, नाही तर मी तिच्यात पण घेऊ शकत होतो, पण अशा स्वरूपात तुमचं पाठांतर फास्ट होईल. व आता हे नवीन सिलेबस आहे, नवीन क्वेश्चन आहे, त्याच्यामुळं अंडरलाईन करून तुमच्या आठवणी स्मरणात जास्त येईल. ओके, आता हा विषय कसा आहे सर, इकॉनॉमिक्स. हे बघा, पहिली गोष्ट सांगतो, इकॉनॉमिक्स मध्ये मार्क स्कोअर करणं हा काय अवघड विषय नाही. फक्त वाटायला अवघड विषय वाटतो, पण रिअल मध्ये खरं सांगतो, आता मी किती 3-4 इकॉनॉमिक्स दिली, 5वा देणं चालू चांगले. ओके, 4 हो, 3 दिले, 14 देणं चालू आहे. ओके, तर खूप छान आहे, असं काही खराब नाहीये किंवा असं अवघड नाहीये. ओके, चालतंय, आपण बघूया. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आपण मस्त ब्लॅकबोर्ड फॉर्म मध्ये पण घेतो. आज या फॉर्म मध्ये बघून घ्या, कोणा फॉर्म मध्ये चांगले वाटतात कमेंट करून नक्की सांगा. ओके, तर सांगणारा तर मीच आहे ना, तसा ब्लॅकबोर्डचा पण यूज करू शकतो. आपल्याजवळ मार्कर पण आहे, असं मागं लिहून टाकू का, इकॉनॉमिक्स दिसतंय का, इकॉन. ओके, दिसतंय म्हणा सर, एवढं तेवढं, पण उलट्या स्वरूपात दिसतंय. ओके, चला, आता पहिला प्रश्न आहे, इकॉनॉमिक्स म्हणजे काय. ओके, आता पहिला येतं की इकॉनॉमिक्स म्हणजे काय. हा, ज्यांना जर समजा पीडीएफ भेटली ना, त्याने @month and 047 टाकलं ना, तर युट्यूबवर आपला लेक्चर येऊन जातो तो. आणि सॉइल सायन्स रिगार्डिंग मला काही इथे आले होते, तर सॉइल सायन्सची प्लेलिस्ट तयार आहे, सॉइल सायन्स तुम्ही बघू शकता. ओके, आता इकॉनॉमिक्स इज पहिला प्रश्न आहे, डिफाइन इकॉनॉमिक्स, डिस्क्राइब सब्जेक्ट मॅटर, राईट डाऊन द डिफरन्स बिटवीन मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. हा प्रश्न राहीन म्हणजे राहीन, काही असो. ओके, आता इकॉनॉमिक्सच्या वेगवेगळ्या डेफिनेशन दिल्या वेगवेगळ्या सायंटिस्टनं. काही सायंटिस्टनं सांगितलं इकॉनॉमी इज वेल्थ ऑफ नेशन, बरोबर आहे ना, म्हणजे आपल्या राष्ट्राची संपत्ती असं म्हणलं. काही सायंटिस्टनं वेगवेगळ्या ते दिल्या की बाबा एखादा इंडिव्हिज्युअल किती कमाई करतो, बरोबर आहे ना, किती ते करतो त्याच्यावर त्याची वेल्थ ठरते. ओके, अशा पण काही दिल्या. आता इथं बाकच दिली, इकॉनॉमिक इज स्टडी द इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी ऑफ मॅन लिव्हिंग इन अ सोसायटी. कसं, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ऑफ अ मॅन लिव्हिंग इन सोसायटी, कोणच्या मॅनची जो सोसायटीमध्ये राहतो. इट इज स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर ॲज अ रिलेशनशिप बिटवीन एंड अँड स्केअर मीन विच हॅव अल्टरनेटिव्ह यूज. बरोबर आहे ना, की स्टडी आहे कशाची, ह्युमन बिहेवियरची, ॲज अ रिलेशन बिटवीन एंड अँड स्केअर मीन्स हॅव अल्टरनेटिव्ह यूज. ओके, आता दुसरं आहे सब्जेक्ट मॅटर. सब्जेक्ट मॅटर ध्यानात ठेवण्यासाठी तुम्हाला एक सांगतो. आता मी अशा स्वरूपात व्हाईट बोर्ड मध्ये पण शिकू शकतो. तर पहिलं सब्जेक्ट मॅटर मध्ये ध्यानात ठेवायचं की आपण कोणत्याही गोष्टीचं वांट करतो. वांट म्हणजे काय, की इच्छा करतो मला हे पाहिजे. जसं की आपलं एक स्वप्न आहे की मला गाडी घ्यायची समजा. ओके, नाही लगेच जस्ट सरचं स्वप्न आहे गाडी घ्यायची. ओके, तर मग माझं स्वप्न आहे समजा गाडी घ्यायची, तर मग ते काय आलं, वॉन्ट. ओके, वॉन्ट, बरोबर आहे ना, वॉन्ट. मग ते वॉन्ट मी आणण्यासाठी, स्वरूपात आणण्यासाठी काय केलं, वॉन्ट घेतल्याच्या नंतर एफर्ट केले, म्हणजे पैसा कमवला. ओके, पैसा कमवला, मग ते पैसा कमवून ती गाडी घेतली. ओके, गाडी घेतली तर मग मला काय भेटलं, सॅटिस्फॅक्शन. ओके, सॅटिस्फॅक्शन भेटलं, बरोबर आहे. सॅटिस्फॅक्शन भेटून पण मग आपलं मनचित राहायचं का, समजा आपलं मोटरसायकलीचं स्वप्न आहे, तर मग मी पहिले मोटरसायकलीचं स्वप्न धरलं. ओके, आणि एफर्ट मारले, मोटरसायकल विकत घेतली.
पण मग आपलं वांट तिथं सॅटिस्फाय झाला त्यानंतर मग मला डबल स्वप्न झालं की आता मला 4 व्हीलर घ्यायची, मग डबल वांट झाला, मग डबल एफर्ट मारले 4 व्हीलर घेतली, मग एरोप्लेन घे स्वप्न होईल. मग उद्या काही घ्यायचं, उद्या एक जग मग रशिया एकच घ्यायचं स्वप्न होईल, मग तसं घेऊ नाही शकत. ओके सॉरी. थोडा हेल्थी समजून घ्यायचा. तुमचा अर्जंट पेपर होता, नाहीतर खरंच सांगतो कॅपॅसिटी नव्हती. ओके समजलं. हे तर काय झालं, सब्जेक्ट मॅटर झालं. आणि ही अशी डायग्राम काढून यायची हो, वॉन्ट, एफर्ट, सॅटिस्फॅक्शन. तुम्ही जर अशा डायग्राम जर काढल्या ना तर मी सांगतो तुम्हाला कोणीच नापास नाही करू शकत. ओके तसं पण तुम्ही होत नाही. विद्यार्थी कोणाचे, मंथनचे, बरोबर आहे ना. मंथन साथ तो डर नाही क्या बात. ओके सब्जेक्ट मॅटर काय, इट concern with a efficient use of scarce means that can satisfy want of human. The subject matter converted into cycle of want, gratitude, effort, satisfaction. सारखं झालं ना. मी आता वाचले पण नव्हती PDF, मला एवढं होतं माहिती आहे की येणार त्याचे डिफरन्स बिटवीन. आता मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स एकच सांगतो मी, कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. कन्सेप्ट ध्यानात घ्या. वाचता तर तुम्ही मला माहिती आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय माहिती का, समजा मी आहे, हा मी आहे, हा मी खूप वाळला, बरोबर आहे. ओके माझ्याबद्दल जेवढी पण इकॉनॉमिकल गोष्टी येतात, म्हणजे माझं किती खर्च आहे, माझा किती पगार आहे, माझा किती काय आहे, समजा किती खर्च करतो मी किती चिकट आहे, ओके मी किती पैसा उधळतो, किंवा माझे सोर्स काय इन्कमचे, मग कुठं कुठं मी टॅक्स भरतो, कुठं भरत नाही, कुठं टॅक्स चोरी करतो, या गोष्टी काय असतात. मग माझ्या इंडिव्हिज्युअल लेवलवर जी इकॉनॉमिक्स होती त्याला काय म्हणतात, मायक्रो इकॉनॉमिक्स. आणि तेच किंवा समजा मी एक कंपनी चालू केली तर मग माझी कंपनी पण मायक्रो इकॉनॉमिक्स मध्येच येईल, कारण की मी चालू केलेली कंपनी आहे ती एक इंडिव्हिज्युअल कंपनी आहे, बरोबर आहे. समजा एक रिलायन्स आहे, रिलायन्स बद्दल तुम्ही जर अभ्यास केला ती एक मायक्रो झाली. ओके पण ते जर एका नॅशनलचा केला, समजा आपला पूर्ण भारताचा स्टडी केला, भारतासाठी आपण एखादी योजना बनवली, भारताच्या इकॉनॉमिक्स बद्दल अभ्यास केला, समजा पूर्ण नेशनचा अभ्यास केला, ओके तर मग ते काय येतं, ते कोण्या लेवलवर येतं, ते सर मायक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे ओव्हरऑल जीडीपीचा अभ्यास केला तो मायक्रो, आणि छोट्या लेवलचा अभ्यास केला म्हणजे एका इंडिव्हिज्युअल लेवलचा अभ्यास केला ते काय आलं, मॅक्रो. ओके समजलं. ते समजणं महत्वाचं आहे, बाकी गोष्टी ध्यानात ठेवा. समजणं ह्या गोष्टी महत्वाच्या आहे. स्कोप काय, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट, हे बघा आलं ना, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक युनिट अँड इंडिव्हिज्युअल इन्कम प्राइस सिग्नल ऑफ फर्म, स्टडी ऑफ इकॉनॉमी होल aggregate. Okay focus on individual income, individual price, input. Okay individual. मग तुम्ही म्हणता रिलायन्स पण एका इंडिव्हिज्युअल माणसाची ना, म्हणून एक्झाम्पल दिलं. ओके डील विथ नॅशनल इन्कम इन जनरल प्राइस लेवल अँड नॅशनल आउटपुट. ओके तर समजलं, तेच पॉईंट आले मी जे समजून सांगितलं ते, प्राइस डिटर्मिनेशन अँड ॲलोकेशन रिसोर्सेस, त्यानंतर डिटर्मिनेशन इन्कम अँड एम्प्लॉयमेंट, म्हणजे आपण एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करू शकतो नाही करू शकत, डिमांड अँड सप्लाय पर्टिक्युलरली कम्युनिटी ऑर फॅक्टर, ॲग्रिगेटेड सप्लाय ऑर एंटायर इकॉनॉमी. ओके आता लॉ ऑफ इक्विमार्जिनल युटिलिटी अँड स्टेट द लॉ अँड राईट द ॲझम्पशन अँड प्रॅक्टिकल इम्पॉर्टन्स. 2017-18 मध्ये आला, 21 मध्ये आला, 22-23 मध्ये आला. ओके आता गॅप कसं काय सुटला करू, एवढं पीडीएफ तयार करतो आणि गॅप पण जास्त तुम्ही पीडीएफ ध्यानात ठेवावं लागेल. ओके आता इफ द पर्सन हॅज थिंक विच ही कॅन पुट टू सेव्हरल युजेस. आता पहिली गोष्ट असं समजून घेतल्यापेक्षा मी सांगतो काय, पहिला प्रश्नच पहा, इक्वी मार्जिनल युटिलिटी. इक्वी मार्जिनल म्हणजे सगळ्यासाठी कसं असतं, इक्वल. ओके सर्वांसाठी कसं असतं, इक्वल. थोडा लॅग मारत आहे पेन चार्जिंग. ओके
तर सगळ्यासाठी कसं इक्वल आहे पहा. इफ अ पर्सन हॅज अ थिंग विच ही कॅन पुट टू सेव्हरल युजेस he will distribute in among this use in such a way that he has a same marginal utility in all. म्हणजे जर समजा एखाद्या गोष्टीचा यूज करायचा असेल तर असं डिस्ट्रीब्यूट करतं यूज सच अ वे की सगळ्यासाठी इक्वल मार्जिनल युटिलिटी असली पाहिजे. मग इक्वल मार्जिनल युटिलिटी पहिले ॲझम्पशन काय आहे, युटिलिटी कार्डिनली मेजरेबल एक्सप्रेस इन नंबर, ते काय मेजरेबल आहे. ओके. दुसरं काय मार्जिनल कॉन्स्टंट इन मार्जिनल युटिलिटी फॉर मनी, मनीसाठी काय कॉन्स्टंट आहे. फॉर द कंझ्युमर साठी मार्जिनल युटिलिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. त्यानंतर रॅशनॅलिटी, एव्हरी कंझ्युमर हॅव रॅशनल इन पर्पज ऑफ गुड, purchase of good. Limited income, the consumer has limited amount of money income to spend. म्हणजे जर समजा कंझ्युमर कडे इन्कम लिमिटेड आहे तर मग ते स्पेंड करण्यासाठी कसं लिमिटेड अमाऊंट ऑफ मनी तो स्पेंड करू शकतो. नंतर प्रॅक्टिकल इम्पॉर्टन्स कशासाठी आहे, कन्झम्पशनसाठी. कन्झम्पशन केल्याने काय मॅक्सिमम सॅटिस्फॅक्शन भेटते. इक्वी मार्जिनल युटिलिटी असल्यावर सॅटिस्फॅक्शन कसं भेटतंय, मॅक्सिमम भेटते. प्रोडक्शन ऑप्टिमम फॅक्टर कॉम्बिनेशन, प्रोडक्शनसाठी काही फॅक्टरचं कॉम्बिनेशन असतं. तुम्ही आता थोडी जे शब्द दिले या शब्दाचा अर्थ सोडून द्या. आता ही कुठं शॉर्ट झालेली आहे, सॉरी त्यासाठी. तर कुठं लॉंग पाहिजे होती मला पण माहिती आहे, पण मग ते कसं असतंय जास्त लॉंग झाली मग तुम्ही बघून म्हणतो सर किती लॉंग पीडीएफ दिली ती, पण मग सगळे क्वेश्चन कव्हर पण झाले पाहिजेत ना. आता कुठं काय झाली माहिती का, जुन्या सिलेबसवरची पीडीएफ दिली, जुन्या सिलेबसचे अर्धे क्वेश्चनच येत नाही. आता आपण काही नवीन क्वेश्चन पण तयार केलेले, पण जाऊ दे तिकडं. ते माझं सांगत बसल्यापेक्षा तुमचं पेपराचं होणं महत्वाचं आहे, माझं काही नाही. ओके. प्रॅक्टिकल इम्पॉर्टंट, एक्सचेंज प्राइस, डिस्क्रिमिनेशन, एक्सचेंज प्राइस, डिस्क्रिमिनेशन अँड डिस्ट्रीब्युशन. आता कंझ्युमर सरप्लस काय, पहिली गोष्ट आता कंझ्युमर सरप्लस म्हणजे ध्यानात ठेवा. कंझ्युमर सरप्लस म्हणजे काय माहिती का, तुम्ही आयफोनचा आणि मोबाईल घेता का, रिअल मध्ये समजा ते असतात 50,000चे. ओके, 50,000चे. अबे रिअल मध्ये सांगायला लागलो, पण ते घेतात किती आपल्याकडून, 1,50,000. ओके, 1,50,000, 150K. ओके, बरोबर लिहिले का नाही मी. तर हे काय झालं की रिअल प्राइस जेवढी आहे त्याच्यापेक्षा तुम्ही किती जास्त भरले सर, 100K जास्त भरले. मग याला काय म्हणतात, कंझ्युमर सरप्लस. याला काय म्हणतात, कंझ्युमर सरप्लस. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपण जास्त पे करतो त्याला काय म्हणतात, कंझ्युमर सरप्लस. इट इज अ एक्सचेंज ऑफ व्हॉट प्रिपेअर विल टू पे ओव्हर व्हॉट वी ऍक्च्युअली टू पे फॉर कम्युनिटी. म्हणजे किती ऍक्च्युअली पे करायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पे करतो. ओके, समजलं. कंझ्युमर सरप्लस म्हणजे 50,000 रुपये भरायला पाहिजे, तुम्ही त्याच्यात किती भरले, 1.5 लाख. ओके, ते काय आलं मग, पे ऍक्च्युअली फॉर पे. आता समजा इथं गुलाबजामुनचं एक्झाम्पल दिले पण आयफोनचं एक्झाम्पल पाहिजे होतं. ते काय म्हणताय की बाबा तुम्ही 0.25 पैशाची कॉपी होती, तुम्ही जर 1 रुपया घेऊन 75 पैसे देऊन 50 पैसे घेऊन विकत घेतली, पण रिअल प्राइस मध्ये नाही घेतली. ओके, जास्तच पैसे द्याला. लय झाला तुमच्याकडे, लय झाला सर तुमच्याकडे. माझ्याकडे तर लय गरिबी आहे. सुपर चॅट करायला पाहिजे, सुपर चॅट करायला सर लाईव्ह घ्या ना, आम्ही करतो म्हणा, 1-1 रुपया मारतो म्हणा सर तुम्हाला, तुम्ही लय भिकारी जाईल. अरे आता याचं इम्पॉर्टन्स कशासाठी, इम्पॉर्टन्स कशासाठी असते माहिती का, गव्हर्नमेंटला पब्लिक फायनान्स भेटते. म्हणजे जर समजा त्याला टॅक्स भेटते, ते किती टॅक्स लावतात आयफोनवर, याच्यावर सर 50% कधी टॅक्स लावतात, कधी सर 100% टॅक्स लावतात. काहून की त्याला माहिती ज्याच्याकडे मोकार पैसा आहे ना ते जितकत घेणार. मग पब्लिक फायनान्स मध्ये, पब्लिक एक्सपेंडिचर मध्ये त्याचा फायदा होतो. ओके, अरे समजा हा प्रश्न येणार म्हणजे येणार, कंझ्युमर सरप्लस. कारण की किती पैसा खर्च करने का, कितना पैसा खर्च करने का, ये उस पर डिपेंड करता ना बिडू. ओके, चला. त्यानंतर डिफिकल्टीज काय, मार्जिनॅलिटी ऑफ मनी चेंज, लॅक ऑफ कम्प्लीट डिमांड शेड्यूल अँड प्रेझेन्स ऑफ
सबस्टिट्यूशन. ओके. आणि हे इम्पॉर्टन्स काय, हेल्प इन बेनिफिशियल फॉर इंटरनॅशनल ट्रेड. इंटरनॅशनल ट्रेड साठी बेनिफिशियल यूज टू मोनोपोलिस्ट फॉर प्राइस सेटिंग. मोनोपोलिस्ट म्हणजे शब्द माहिती तुम्हाला. मोनोपोलिस्ट म्हणजे कुठं पण एकच दुकान असतं त्या गोष्टीचं. समजा आयफोनचं एकच दुकान जर असलं, समजा आयफोन सारखी एकच कंपनी, मग तुम्ही तिथेच घेणार ना, मग ते काय झाले, मोनोपोलिस्ट झाले. ओके. प्राइस सेटिंग अँड ऍड पब्लिक फायनान्स अँड टॅक्सेशन पॉलिसी. मी तुम्हाला सांगितलं तसं येतं. ओके. एकदा समजून सांगितलं मराठीत ते ध्यानात ठेवायचं. हे बाकीच्या गोष्टी छोड देणे ना. The demand movement, the concept of extension and contraction, increase and decrease. Okay, increase and decrease, construction and extension and contraction. हे वेगवेगळ्या गोष्टी हे ध्यानात ठेवा. This is occur purely due to change in price. Extension and contraction कसे होतो, change in price. प्राइस मध्ये किती बदल झाला त्याच्यावर. आता समजा एक्सटेन्शन, बाईंग मोर क्वांटिटी ऍट लोअर प्राइस. बाईंग मोर क्वांटिटी ऍट लोअर प्राइस म्हणजे काय झालं, एक्सटेन्शन. आणि बाईंग लेस क्वांटिटी ऍट हायर प्राइस, हे काय झालं, कॉन्ट्रॅक्शन. त्यानंतर इन्क्रीज अँड डिक्रीज इज चेंज इन नॉन प्राइस व्हेरिएबल. प्राइस वर आहे का, नाही. लाईक इन्कम, फॅशन, ट्रेड, टेस्ट. हे इन्कम वर, फॅशन वर आणि टेस्ट वर डिपेंड करतं. मोर डिमांड ऍट सेम प्राइस, हे काय झालं, इन्क्रीज. मोर डिमांड ऍट सेम प्राइस. ओके. लेस डिमांड ऍट सेम प्राइस. इन्क्रीज म्हणजे काय, हे पहा. इन्क्रीज म्हणजे काय, मोर डिमांड, डिमांड काय झाली, इन्क्रीज झाली. कशावर, सेम प्राइस वर. आणि डिक्रीज म्हणजे काय, डिमांड लेस झाली सेम प्राइस वर. प्राइस काय, प्राइस सर सेम आहे. ओके. याच्यात एक्सटेन्शन आणि कॉन्ट्रॅक्शन झालं का, नाही. हे फक्त इन्क्रीज आणि डिक्रीज झालं. ओके. एक्सटेन्शन कॉन्ट्रॅक्शन काय म्हणते, एक्सटेन्शन म्हणजे दोन्ही अंगून गोष्ट ताणणे. हे पहा ध्यानात ठेवा, दोन्ही अंगून गोष्ट ताणती. रब्बल दोन्ही अंगून ताणतं ना. ओके. हे इन्क्रीज होतं का, नाही सर, आपण काय म्हणतो, ताणा लागलं. आणि एखादी गोष्ट अशी वाढायला लागली, त्याला काय म्हणतो सर आपण, इन्क्रीज झालं. ओके. हे काय होतं, सेम प्राइस वर इन्क्रीज होतं. डिमांड वाढली, ओके, इन्क्रीज झालं. आणि डिमांड कमी झालं, डिक्रीज झालं सेम प्राइस वर. ओके. आणि कॉन्ट्रॅक्शन कसं होतं, की दोन्ही अंगून पण कॉन्ट्रॅक्ट झालं. म्हणजे रब्बल सोडून दिलं कसं कॉन्ट्रॅक्ट होतं, पिल्लू दाबून जातं तसं कॉन्ट्रॅक्शन झालं. मग ते काय होतं, हे पहा, एक्सटेन्शन, बाईंग मोर क्वांटिटी, जास्त क्वांटिटी घेता कमी प्राइस वर, लोअर प्राइस वर जास्त. समजा आता याचं एक्झाम्पल आहे, जसा सेल लागला, बाया बापा 2-4 ड्रेस घेऊन टाकले, बरोबर झालं ना. जास्त सेल लागला, इकत घेतलं. कॉन्ट्रॅक्शन, जास्त प्राइस झाली, मग ना आता नाही घ्यायचं बा, सेल संपला, हात जोडली. जबरदस्त सांगतात घरी, मी डबल शॉपिंग नाही करणार. मायचंद्र बोल, दुसऱ्या दिवशी डबल सेल झालं, डबल चालले. नवऱ्याच पैसे उडत राहिलं. आपे ती म्हणतात मला अनुभव का, मी अखंड सिंगल संघटनेचा अध्यक्ष आहे. काय करावं, असे एक्झाम्पल देतो मी लेक्चर मध्ये, म्हणून माझ्याकडून कोण पटत नाही. काय सांगू तुम्हाला. सॉरी टॉपिक वर या, सॉरी गर्ल्स, टॉपिक वर या, पण ते दुःख आहे माझं. ओके. आता ह्युमन वॉन्ट्स, आय वॉन्ट समथिंग, आय वॉन्ट बाय अ न्यू कार. सॉरी हा, ते बिमार असल्यामुळे नरडा जास्त पडला पडतो. पण टेन्शन घेऊ नका, जब तक हम मंथने साथ तो डरने क्या बात. ओके. हाऊ द जॉस, हाय सर. 4च क्वेश्चन झाले, पण 4च झाले की जे येतील म्हणजे येतील. आणि आपण ही जी पीडीएफ तयार करेल ना, नवीन सिलेबसवर, नवीन क्वेश्चन पॅटर्नवर, आणि नवीन सगळ्यात नवीन जुने घेणे नाही करत आपण. येतील म्हणजे येतील, संपला विषय. एवढी करा चालल्या झाले, फक्त एक्सप्लेन करा हो, नाही तर बस पेपरात लिहिणार नाही. डबल माया नाव मोबाईल चाल. तर तुमच्या पीडीएफ मुळे आम्ही होत नाही, तुम्ही मला माहिती आहे, माझे स्टुडंट आहे म्हणल्यावर. हाऊ इज द जोश, हाय सर. सकाळी एकदा 2दा लेक्चर पाहून जा रे पाहिजे, नामच नको. ओके. ह्युमन वॉन्ट काय, ह्युमन वॉन्टचे कॅरेक्टरिस्टिक आहे. आता वॉन्टची डेफिनेशन तर तुम्हाला इथं सांगून देतो. वॉन्ट इज अ लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन. अ वॉन्ट, नीड, अ डिझायर आर सिनोनिम्स इन ईच. ओके. वॉन्ट इज अदर फिलिंग कन्सर्न विथ लाईट वेट. वॉन्ट म्हणजे आय वॉन्ट समथिंग. ओके.
वॉन्ट इज अ लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फायच होत नाही माणूस. वॉन्ट म्हणजे जोपर्यंत मोटरसायकल घेत नाही तोपर्यंत ते सॅटिस्फाय होत नाही. मग ती मोटरसायकल आली तर मग त्याला कार घ्यायची राहायची. कार घेतला मग बंगला घेतला मग एक. पुढे नाही बोलत मी. पुढे तुमचं तुम्ही तुम्हारा देख लो भाई. मैं बोलूंगा नहीं, फिर बोलने का नहीं, मैंने कुछ बोला इसलिए. कैरेक्टर्स की वांट आर अनलिमिटेड. वांट अनलिमिटेड है. मेरे को ये चाहिए, मेरे को वो चाहिए, वो पर्टिकुलरली वांट आर सैटिएबल. ओके. दे आर रिकरिंग. दे आर कॉम्पिटिटिव्ह आहे. दे आर व्हॅरी विथ टाइम. चेंज होतात. कधी मला हे पाहिजे, कधी मला ते पाहिजे. टायमानुसार चेंज होतात. व्हॅरी विथ प्लेस. पर्सन टू पर्सन चेंज होतात. टाइम टू टाइम चेंज होतात. आणि प्लेस टू प्लेस चेंज होतात. कोणचे वांटे? अरे मी काय बोललोच नाही, तुम्ही तुमच्या मनानं. दे आर अल्टरनेटिव्ह आहे. ही नाही आली तर ती. सर तुम्ही असे बंदे रात जर ओपन करताल तर परत मल्टिप्लाय विथ सिव्हिलायझेशन. जसं सिव्हिलायझेशन वाढेल तसं ते वाढतील. आता मला सांगा, आज जाऊन जास्त भारताजवळ गाड्या आहे ना, या फक्त यासाठी गेली की त्याने घेतली म्हणून मी घेणार. ओके. आता हा माईकचा प्रॉब्लेम असू शकतो, तेवढं पण सहन करा. पण ते ऍपचा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली, आपल्या माईकचा नाही. आपली माईक तर प्रेझेंट वॉन्ट मोर इम्पॉर्टन्स and future. Okay. Classification आहे necessities वर, comfort वर आणि luxurious want म्हणजे नेसेसिटी. म्हणजे आता मीठ लागते म्हणजे लागतं, ही नेसेसिटी झाली. कम्फर्ट म्हणजे दोघांच्या मनातला कम्फर्ट कशी म्हणा, आपल्याला एक मोटरसायकल लागते, ही झाली कम्फर्ट. ओके. लक्झुरी कारच घ्यायची मला, काही घेणार नाही. त्यानं आणली का मी आणणार. राहिलेली आजाकडे बापाकडे 35 एकर शेती होती. लोकांचा नान जिरवण्यासाठी 30 एकर इकली. राहिलेली 5 एकर पण इकीन. पण नानच मोडीन. आपला नान करायचंच नाही. लक्झरियस. ओके. समजा घ्या. अरे समजलं. अरे असे डायलॉग मारतो म्हणजे तुम्हाला आठवले पाहिजे पेपरात. पण डायलॉग नका लिहून हो, नाही तर बस इंग्लिश मध्ये डायलॉग लिहून येतात. तसं काही कोणी वाचत नाही पेपर. नाही रे वाचतात रे बाबा. मग बायचर तुम्ही ना. अरे बाप रे बाप, डेंजर बोलते भाई तुम्ही मेले ना. अरे यार रे बाबा अभ्यास करा. युटिलिटी, फॉर्म्स ऑफ युटिलिटी काय? वॉन्ट सॅटिस्फाय पॉवर. अशी की वॉन्ट सॅटिस्फाय करण्याची पॉवर याची ऑफ अ गुड इज कॉल्ड युटिलिटी. वॉन्ट सॅटिस्फाईंग पॉवर ऑफ अ गुड इज कॉल्ड युटिलिटी. आता फॉर्म युटिलिटी म्हणजे काय? फॉर्म मध्ये समजा एखादं रॉ मटेरियल आहे. समजा कॉटन कापसाचं तुम्हाला चांगलं कापड तयार करून दिलं, म्हणजे तुम्हाला कपडे तयार करून दिले. म्हणजे त्या रॉ मटेरियलचं आपण काहीतरी चांगलं केलं. म्हणजे वुडनचं फर्निचर केलं. वुडनचं काय केलं? वुडनचं फर्निचर मध्ये तयार केलं. मग ते काय आलं? चांगलं झालं. ओके. समजा असं हे, समजा हे वुडनचं आहे. सर म्हणा काय आणला? आपला ट्रायपॉड आहे बरं. ये सेटअप ओळखत असं ना तुम्ही? ये सेटअप ओळखते होंगे ना. अरे ये अपना सेटअप आहे जिसपे रोज लेक्चर लेते आपण. ओके. वुडनचं फर्निचर तयार केलं म्हणजे काय आलं? तिचं रॉ मटेरियलला थोडं चेंज केलं. हे काय आलं? फॉर्म युटिलिटी. म्हणजे त्याचा फॉर्म मध्ये चेंज आणला. त्यानंतर प्लेस युटिलिटी म्हणजे एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेसला ट्रान्सपोर्ट केलं. ह्या प्लेस ट्रान्सपोर्टिंग द गुड म्हणजे एखादा प्लेस मधून, समजा इथून, समजा आता जम्मू काश्मीर मध्ये सफरचंद चांगले येतात, उत्तराखंड मध्ये. मग तिथं तर हर घरात सफरचंदच भेटतात. मग तिथं त्या याचा भाव आहे का? नाही. सोडतीच आपल्या इकडे विदर्भात आणा बरं, 200 रुपये किलो, 300 रुपये किलो. ओके. आवाज तुमच्या कानात गर्र फिरत असं म्हणत, सर तुम्ही बिमार काय नाही नाटकं करत तुम. पण हाय ट्रान्सपोर्ट म्हणजे फक्त ट्रान्सपोर्ट द गुड, ट्रान्सपोर्ट करून या प्लेसहून त्या प्लेसवर नेले. काय आलं? प्लेस युटिलिटी. टाइम युटिलिटी म्हणजे स्टोअर करून ठेवले. जसं की स्टोअर काय करून ठेवू शकतो आपण? तसं काही करून ठेवू शकतो. बरोबर. जे स्टोअर करून ठेवलं, त्या स्टोअर म्हणजे ग्रेन स्टोअर करून ठेवले वेअर हाऊस मध्ये. आपल्याकडे किती अन्नधान्याचं 2 वर्षात साठा आहे, म्हणून आपण कोणासोबत पण युद्ध करू शकतो. वाव, झुकेंगा नाही रे भारत अब.
ओके. पॉझिटिव्हिटी म्हणजे ओनरशिप चेंज केली. चेंज केली, बाईंग अँड सेलिंग. समजा एखादी जमीन मी घेतली, तुम्हाला इकली, तुम्ही घेतली, मला इकली, मला जिंकून टाका तुम्ही सगळेजण. सगळं तुम्हारे नाम पे जो जे हो मेरे नाम पे कर दो जी. अपने को मंथन का खूप बड़ा बड़ा कुछ करना. अरे बापू सर, बहुत हमारे नाम पे कुछ नहीं, तुम ही हमारे को दे दो बोले. ध्यान दो. चलो आओ इधर. ये माल्थुनियस थेरी एक्सप्लेन द माल्थुनियस थेरी पॉप्युलेशन फोकसेस ऑन द जिओमेट्रिकल अरिथमेटिक. म्हणजे थॉमस माल्थus स्टार दॅट द पॉप्युलेशन इन्क्रीज मच फास्टर रेट दॅन फूड सप्लाय. जेवढा फूड सप्लाय वाढेल पाहिजे त्याच्यापेक्षा जे इधर कुछ काम ही नहीं, सिर्फ बच्चे पैदा करू. सॉरी हो, म्हणजे पॉप्युलेशन एवढं फास्ट इन्क्रीज व्हायला लागली ना की अन्न खायला कमी पडेल रे, खायला कमी पडेल. तेव्हा मी काय बोलत नाही, तुम्ही मला ना विनाकारण बोलायला जाऊ नका. ओके. जिओमेट्रिक प्रोग्रेशन, पॉप्युलेशन ग्रोथ एक्सप्लोरेशन 1, 12, 2, 18 असं काय. अरिथमेटिक म्हणजे 1, 2, 3, 4, 5. ओके. पुढचं कसं वाढ लागलं 1, 2, 3, 4. पोरं कसे वाढ लागले 1, 2, 4, 8, 12, 16, 32. अरे बाप्पो, इथं 1, 2, 3 अल्टरनेटिव्ह वाढ लागलं. ओके. चेक करण्यासाठी इम्बॅलन्स, लीड ओव्हर पॉप्युलेशन ग्रोथ, प्रिव्हेन्शन चेक, लेट मॅरेज, मॉरल रेजिस्टन्स, पॉझिटिव्ह चेक, फेमिन, वार, फ्लड अँड मिस्टर. म्हणजे असं यायला पाहिजे. यायचं म्हणणं काय माहितीये का, फेमिन आला पाहिजे, नंतर वार आलं पाहिजेत, फ्लड आला पाहिजेत, लोक मरायला पाहिजेत. अरे बापरे बाप, काय थिअरी येते. प्रिव्हेंटिव्ह चेक काय, लेट मॅरेज करा, मॉरल रेजिस्टर करा. अरे बाप, काय डेंजर क्वेश्चन आहे बाई. आज तर मी इकॉनॉमी शिकवायलाच खुश आहे. हा न्यू सिलेबस केला जो मी तयार केलेला आहे. डिस्कस द रॅशनॅलिटी अझम्पशन अँड कन्सेप्ट ऑफ इक्विलिब्रियम इन इकॉनॉमिक्स थेअरी. कुठंच प्रश्न नाही भेटणार. काय माहित बाप्पा, एवढे कॉफी कसं आणतात ना. बरं मग म्हणणं हाना तुम्ही पण म्हणतात नाव राहू द्या ना. मग काय म्हणणं नाही, पोरायचा फायदा झाला पाहिजे एवढंच आहे. पण दुसऱ्या ग्रुपवर टाकतात मंथनच्या नावाने टाका, काय व्हावं लागलं मग चॅनल काही ग्रो नाही व्हावं लागलं ना. पण पोराला भेटन तसं आहे मग मंथन तयार केलं नाही. जाऊ द्या पोरं, तुमचा फायदा आला बस, मला काही घेत नाही. कॉफी मारू कोणी काही करू. रॅशनल अझम्पशन काय, इट इज अझम्पशन दॅट एव्हरी इकॉनॉमिक युनिट म्हणजे कंझ्युमर और प्रोड्युसर ऍक्ट लॉजिकली टू अचीव इट देअर ऑब्जेक्टिव्ह. कसं त्याचा ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी. शेवटी काय माहिती का, कोणताही जर बिझनेसमॅन झाला त्याने एक टार्गेट ठेवलेलं राहतात. समजा जिओ वाले झाले, त्याने एक टार्गेट ठेवले की 300 रुपये आम्हाला पर पर्सन फायदा झाला पाहिजे. मग ते त्याच्यामुळे काय होतं, पैसा नेहमी वाढत होता. रॅशनल कंझ्युमर एम टू मॅक्सिमाइज. पुन्हा कंझ्युमरचा फायदा काय, टोटल सॅटिस्फॅक्शन भेटलं पाहिजे. 5G भेटतं का, मग मी लेक्चर अपलोड करणार 32 GB 5Gचा. अरे यार, तुम्ही खरं बोलायला होता हो, मला खोटं बोलले तर का. लिमिटेड इन्कम विथ 350 रुपयाचा बँक. समजलं का, समजा एक मिळू. रॅशनल प्रोड्यूस एम दॅट मॅक्सिमाइज प्रॉफिट. याच्यामुळे काय होतं, प्रॉफिट वाढतो आपला. प्रॉफिट वाढ लागला ना. कन्सेप्ट ऑफ इक्विलिब्रियम स्टेट ऑफ बॅलन्स or a position of rest where the no tendency to change. म्हणजे अशी पोझिशन जिथं चेंज होण्याचा काही ते दिसत नाही. कंझ्युमर इक्विलिब्रियम पॉइंट वेअर कंझ्युमर अचीव मॅक्सिमम सॅटिस्फॅक्शन. कंझ्युमरचा इक्विलिब्रियम कुठे आहे, जिथे त्याला मॅक्सिमम सॅटिस्फॅक्शन आहे. प्रोड्युसरचा इक्विलिब्रियम कुठे आहे, जिथे त्याला मॅक्सिमम प्रॉफिट भेटतो. तो मार्केटचा इक्विलिब्रियम कुठे आहे, द प्रॉफिट डिमांड एक्झॅक्टली इक्वल टू द सप्लाय. सप्लायच्या इक्वलच जर डिमांड असली तरच त्याला काय होतं, त्यांचा हे म्हणू शकतो. म्हणजे मार्केटमध्ये डिमांड आणि सप्लाय सारखी असली तर एक्झॅक्ट इक्वल क्वांटिटी ऑफ सप्लाय असलं तर त्याला काय म्हणतात, मार्केट इक्विलिब्रियम. प्रॉफिट जर चांगला असला तर त्याला काय म्हणतात, आपल्या याचा कंपनीचा आणि ह्युमन आपल्या कंझ्युमरचा आपले वॉन्ट सॅटिस्फाय झाले तर. इन्कम डिमांड, डेफिनेशन ऑफ इन्कम डिमांड रेफर्स टू व्हेरियस क्वांटिटी ऑफ गुड और सर्व्हिसेस दॅट कंझ्युमर वुड विलिंग टू परचेस डिफरंट लेवल ऑफ इन्कम. म्हणजे वेगवेगळ्या इन्कमवर. जर समजा मग इन्कम 25,000 रुपये तर मी मोटरसायकलच घेईन हप्त्यावर. पण मग इन्कम जर 25 लाख रुपये झालं तर मी
कार घेईन, 25 कोटी झालं तर मी एरोप्लेन घेईन. म्हणजे इन्कम डिमांड, जसं जसं इन्कम वाढेल तसं आपलं क्वांटिटीवर हे वाढेल. प्राइसचे काय व्हॅल्यू एक्सप्रेस इन टर्म ऑफ मनी कॉल्ड प्राइस. डेफिनेशन येऊ शकते, व्हॅल्यू इज एक्सप्रेस इन टर्म ऑफ मनी कॉल्ड प्राइस. वेल्थ म्हणजे काय, एनिथिंग पॉझेस व्हॅल्यू एक्सचेंज इज कॉल्ड वेल्थ. म्हणजे अशी वेल्थ, संपत्ती म्हणू शकतो आपण. धन संपत्ती म्हणजे घर, गाडी वगैरे हे काय संपत्ती झाली. गुण वगैरे हे काही संपत्ती नसती, ध्यानात ठेवा. हे फक्त समाजाचं एक ते, नाही तर कोणी मला म्हणा माया चांगले गुण आहे, मला विकत घ्या बरं. घेतात का कोणी? नाही घेत. माझ्या किडनी ऐकायला घेतील का? हो सर घेतील. अरे यार सॉरी हा, तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. इकॉनॉमिक्स किती हार्ड द्या. इकॉनॉमिक्स समजून सांगून मी, एनिथिंग विच पॉझेस द व्हॅल्यू इन एक्सचेंज. म्हणजे पहिले काय, व्हॅल्यू एक्सप्रेस इन टर्म ऑफ मनी, ज्याला काय म्हणतात प्राइस. ओके. आणि इथंच खालीच वेल्थची डेफिनेशन, एनिथिंग विच पॉझेस व्हॅल्यू इन एक्सचेंज. म्हणजे ती असं समजा माईक आहे, माईक तुम्हाला दिला, तुम्ही मला पैसे दिले, हे काय आलं वेल्थ झाली. आणि मला इकत घ्या म्हणलं तर सर तुमचे काही पैसे होत नाही, तुमच्या किडनी ऐकले पैसे होतील. बरोबर आहे ना. असं ते माहिती का, जाऊ दे तिकडे. तुम्हाला गप्पा राहणार वाटतात, चालेल अभ्यास करा. सॉरी हा. नॉर्मॅलिटी सायन्स. नॉर्मॅलिटी सायन्स इज डील विथ द व्हाट आउट टू बी rather than what is. Okay, involving the value judgment and ethic consideration. Law of demand काय म्हणतंय की other thing being equal, demand for commodity or service prevailing price is greater than it would be higher price and lesser than it would be lower price. ओके, हायर अँड लोअर प्राइस मध्ये काय चेंज होतो, वुल्ड बी म्हणजे काय येते याच्यावर लॉ ऑफ डिमांड डिपेंड करतं. म्हणजे हायर प्राइस वर डिमांड कशी आहे, लोअर प्राइस वर डिमांड कशी आहे. पण एक लॉ ऑफ डिमांड मध्ये एक ध्यान ठेवायचं, जर डिमांड जर लो असेल तर प्राइस हाय असते, आणि डिमांड जर हाय असेल तर प्राइस लो असते. ओके. इनडिफरन्शिएट कर्व तुम्हाला नाहीये, पण एक लोकांचा असतं इनडिफरन्शिएट कर्व असतो. ओके, ते समजून घ्या. तुमच्या सिलेबस मध्ये नाही, पण मी टाकला जर एखाद्या वेळेस आला तर हा एकच क्वेश्चन टाकेल जो सिलेबस मध्ये नाहीये. बाकीच्या नाही, बाकी सगळे क्वेश्चन टाकून दिले. घ्या पोरो, वाचा. येऊ प्रश्न नाही आम्हाला काय करायचं. अरे बाप्पा, रिचेक. प्रोडक्शन, डिफाईन प्रोडक्शन, एक्सप्लेन द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, लँड, लेबर, कॅपिटल अँड मॅनेजमेंट. हे मी टाकले पण नाही, म्हणजे जर प्रश्न द्यायला लागले का कुछ भी ये म्या टाकले तर वाव. म्हणजे जर प्रश्न उत्तर पण या लागलं का. अरे प्रोडक्शन इज डिफाईन एज द क्रिएशन ऑफ व्हॅल्यू इन गुड. क्रिएशन ऑफ व्हॅल्यू इन गुड. गुड म्हणजे एखादी वस्तू. गुड म्हणजे गुड नाही, गुड म्हणजे चांगलं नाही. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफरटिंग सेट ऑफ इनपुट इनटू गुड ऑर सर्व्हिसेस. ओके, त्यासाठी काय लागतं, लँड लागते. फार्मिंग करायचं असेल तर लँड लागेल, त्याचा रेंट लागेल, लेबर लागेल म्हणजे ह्युमन एफर्ट लागेल, ते प्रोड्यूस करण्यासाठी वेजेस म्हणजे त्याला पैसे द्यावं लागेल ना. पैसा, सर काम करेंगे तो पैसा, लेक्चर लेंगे तो पैसा. सर पर्सनल जा दे तू. कॅपिटल, मॅनमेड इन्स्ट्रुमेंट लागेल प्रोडक्शनसाठी, सीड, टूल, मशिनरीज लागेल, त्याचा इंटरेस्ट. कॅपिटल म्हणजे पैसा लागेल ना, इंटरेस्टवर पैसा घ्यावा लागेल, व्याजावर. मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशन डिस्कशन करण्यासाठी, ड्रॉप प्रॉफिट. कॉस्ट काय, द कॉस्ट एक्सप्लेन इन ब्रीफ, शॉर्ट रन अँड लॉंग रन कॉस्ट प्रोडक्शन. शॉर्ट रन काय, द कॉस्ट इन्क्युअर द when at least one factor of production is fixed. म्हणजे एक फॅक्टर ऑफ प्रोडक्शन फिक्स आहे, समजा लँड, व्हाईल अदर इज व्हॅरी. दुसरं काय होतं, म्हणजे एक फॅक्टर फिक्स आहे, दुसरं व्हॅरी व्हायला लागलं, त्याला काय होतं शॉर्ट रन कॉस्ट. शॉर्ट टर्म इम्प्लिमेशन फॉर द प्रोडक्शन प्रोसेस. ओके, एक फिक्स आहे, एक व्हॅरी व्हायला लागलं. लॉंग रन कॉस्ट काय, इन्क्युअर द वेन ऑल फॅक्टर प्रोडक्शन आर व्हेरिएबल इन फॉर्म चेंज द टोटल प्रोडक्शन. आता मी तुम्हाला सांगतो, जर समजा मला एखाद्या वस्तू बनवण्याची ऑर्डर भेटली, तुम्ही ते गोविंदाचा पिक्चर पाहिले का, स्वर्ग मध्ये ते प्रोडक्शन आणतं किंवा मला एवढं वेळ कापड बनवून देते दोन्ही भावायला, मग ते वेगवेगळ्या मशिनरी आणताय, लेबर लावताय आणि ते चेंज करते. ओके, शॉर्ट रन मध्ये काय होतं, मला समजा लेक्चर घ्यायचं
तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला तर माझ्याकडे बोर्ड आहे बरोबर आहे, मोबाईल आहे, मग माझ्याकडे एक वस्तू फिक्स आहे, बोर्ड आणि मोबाईल. मग मला व्हॅरी काय करावं लागेल, फक्त लेक्चरचा टायमिंग म्हणजे मग आपली लेक्चर घेण्याची कॅपॅसिटी, दोन गोष्टी सेम आहे. ओके, हे काय झालं शॉर्ट रन कॉस्ट. आणि तेच जर मला लय मोठं लेक्चर घ्यायचं काम पडलं तर मग मी व्हाईट बोर्डवर घेऊ शकेन का, नाही. मग मला डिजिटल बोर्ड घ्यावा लागेल, चांगला कॅमेरा घ्यावा लागेल. ओके, मग काय आलं, डिजिटल बोर्ड चांगला कॅमेरा घेतला, हे दोन्ही व्हॅरी झाले आणि मग लेक्चर घ्यायची कॅपॅसिटी पण वाढवायला लागली. दोन्ही गोष्टी काय झाल्या, वाढल्या. हे काय झालं, रॉंग रन. ऑल फॅक्टर, सर्वच फॅक्टर चेंज करावं लागेल, रूम वगैरे ह्या गोष्टी. ओके, पण शॉर्ट रन मध्ये काय थोड्याफार फॅक्टर मॅनेज करू शकतो. अरे समजा, हे काय आलं शॉर्ट रन. ओके, शॉर्ट रन, लॉंग रन. सप्लाय लॉ define supply, elasticity of supply, different law of supply. Definition: supply is scheduled amount of good what would be offered for sale possible price. म्हणजे एखाद्या पॉसिबल प्राइस वर ती अमाऊंट, समजा ही पेन्सिल आहे, ही मैं 5 रुपयावर ऑफर केली किंवा 5 रुपये ले 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 5 रुपये पे ले ले, घ्या आजी, घ्या भाजी, 5 रुपये किलो, 5 रुपये किलो, 5 रुपये किलो. भावांनो, मी सांगतो तुमचा पेपर आहे, तुम्ही काय हसवा नाही, पण तुम्ही हसा, मस्त मजा करा रे. समजून सांगायला लागलो मी, काही ताण नाही ना, तुम्ही हसा. लेक्चर पूर्ण पाहा जाऊ, पाहतच नाही झाले. शेंबडे शेंबडे म्हणलं, शेंबडे शेंबडे म्हणजे तो असावाला. तो माझ्याकडे मी अपशब्दाचा वापर नाही करत, खूप सभ्य विद्यार्थी माहिती. मी बॅक बेंचर नाहीये. आता समजलं सर तुम्ही बॅक बेंचर म्हणून. ओके, म्हणजे एखादी गोष्ट ऑफर करणं प्राइसवर, मी सांगेन त्या प्राइसवर एखादी गोष्ट ऑफर करणं. Elasticity of supply is responsiveness or sensitiveness of supply to change in price of good. Responsiveness and sensitiveness of supply. काही रिस्पॉन्स अँड सेन्सिटिव्हनेस असतो त्याला काय म्हणतात, प्राइस ऑन गुडचा, त्याला काय म्हणतात इलास्टिसिटी ऑफ सप्लाय. लॉ ऑफ सप्लाय काय म्हणतं की रिलेशन रिपीट प्राइस अँड क्वांटिटी ऑफ सप्लाय. ऍज प्राइस इन्क्रीज सप्लाय इन्क्रीज. प्राइस इन्क्रीज झाला, सप्लाय इन्क्रीज झाला. जसं की उदाहरण, जर सोयाबीनचा भाव 8,000 रुपये झाला तर तुम्ही घरात सोयाबीन स्टोअर करून ठेवणार, विकणार. सर आम्ही विकणार, प्राइस इन्क्रीज झाली, सप्लाय इन्क्रीज. सर 8,000 पासून 3,000 वर गेला, तुम्ही विकणार का ठेवणार, विकणार का ठेवणार, तर ठेवणार. म्हणजे काय झालं, प्राइस डिक्रीज झाली, सप्लाय पण डिक्रीज झाला. समजलं लॉ ऑफ सप्लाय. आणि लॉ ऑफ डिमांड काय होता की जर प्राइस इन्क्रीज झाली तर सप्लाय, म्हणजे प्राइस इन्क्रीज झाली तर डिमांड कमी, आणि डिमांड इन्क्रीज झाली सप्लाय, डिमांड इन्क्रीज झाली तर प्राइस कमी. ओके, ते दोन्ही पण चालतं, एक्सटेन्शन कॉन्ट्रॅक्शन. ओके, मी तुम्हाला कन्फ्युजन नाही करत. परफेक्ट इलास्टिक सप्लाय काय म्हणतात, इन्फानाइट चेंज इन सप्लाय फॉर टायनी प्राइस चेंज. म्हणजे आता एखाद्या वेळेस होत नाही का, किंवा जर ऍपलच्या याच्यावर जर 10% ऑफ असला तो, समजा तसं नाही म्हणत, जर समजा सोयाबीन जर 5,000वरून 6,000वर गेली तर सगळेच लोक इच्छित म्हणतील जाऊ द्या, कटून टाकू द्या. मग ते काय आलं, टायनी प्राइसवर छोटा प्राइस चेंज झाला ना, तरी पण सप्लाय काय झाला, वाढून गेला. परफेक्ट इन इलास्टिक सप्लाय म्हणजे सप्लाय रिमेन कॉन्स्टंट रिगार्डलेस ऑफ प्राइस. ओके, प्राइस कशी असो, सप्लाय काय कॉन्स्टंट आहे. युनिटरी इलास्टिसिटी सप्लाय काय, पर्सेंटेज ऑफ चेंज इन सप्लाय इक्वल टू पर्सेंटेज चेंज इन प्राइस. हे काय असतं, इक्वल. इलास्टिक रिलेटिव्ह सप्लाय, पर्सेंट ऑफ चेंज इन सप्लाय मोर असते, कसे पर्सेंट ऑफ चेंज इन प्राइस. इन इलास्टिक सप्लाय पर्सेंटेज चेंज इन सप्लाय लेस असतं, पर्सेंट ऑफ चेंज इन प्राइस. पहा आता मी किती खास तुम्हाला एका लाईन मध्ये दिली, तुम्ही मग बाकीचं फिरता मला माहिती. इकॉलॉजी इज अ ब्रांच ऑफ ऍग्रिकल्चर सायन्स विच डील्स विथ पासिंग अँड बाकी नका सांगू सर. ओके, इलास्टिसिटी ऑफ डिमांड. Definite elasticity. Demand is explained total expenditure method. Elasticity of demand is sensitiveness or responsiveness of demand in change in price. काय sensitiveness and responsiveness आहे कशात, change in price वर. Total expenditure method काय, the method measure elasticity by comprehensive the total expenditure before or after price change. Okay. मास्तर म्हणा पेनाचा वापर करा ना, पेपर पेन कशासाठी देईल तुम्हाला, इकत घेऊन. अहो रे तुम्ही दिला मले, हो ना, हो ना, हो ना सर म्हणा, आम्ही पाहतो म्हणून ना.
यार तुम्ही मला माहिती आहे ट्रेस मध्ये पण ट्रेस घेऊ नका, पेपर येत जात राहतात, काही टेन्शन नाही. युनिटरी इलास्टिसिटी, जो टोटल एक्सपेंडिचर रिमेन द सेम वेन प्राइस चेंज, प्राइस जर चेंज झाली तर एक्सपेंडिचर काय असतो, रिमेन सेम असतो. ओके. ग्रेटर दॅन युटिलिटी, इन्क्रीज इन एक्सपेंडिचर मध्ये इन्क्रीज करायचा, प्राइस फॉल और डिक्रीज वेन प्राइस राईज. ओके. टोटल एक्सपेंडिचर डिक्रीज वेन प्राइस फॉल और इन्क्रीज वेन प्राइस राइजेस. मला माहिती तुम्हाला समजलं नाही, मला माहिती ना बाबा. हे पहा, टोटल एक्सपेंडिचर रिमेन द सेम वेन प्राइस चेंज, प्राइस पण चेंज झाला तर आपण जे लावणार पैसा आहे तो सारखा ठेवायचा. ओके. टोटल एक्सपेंडिचर इन्क्रीज वेन फॉल और डिक्रीज वेन प्राइस राइजेस. ओके. टोटल एक्सपेंडिचर काय करायचा, वाढवायचा जेव्हा प्राइस काय होईल, कमी होईल. ओके. त्यानंतर ती काय होईल, वेन प्राइस राइजेस, डिक्रीज वेन प्राइस राइजेस. आणि लेस युटिलिटी काय, टोटल एक्सपेंडिचर डिक्रीज करायचा वेन प्राइस फॉल आणि इन्क्रीज करायचा जेव्हा प्राइस राइज होईल तेव्हा. ओके. तर समजा मार्केट स्ट्रक्चर काय आहे, द परफेक्ट और इनपरफेक्ट मार्केट. परफेक्ट मार्केट मध्ये काय होतं, सगळे नियम पाळतात, लार्ज नंबर ऑफ बायर अँड सेलर आहे, होमोजिनियस प्रोडक्ट, एकसारखं प्रोडक्ट विकतात, फ्री एंट्री अँड एक्झिट, म्हणजे कधी पण दुकान लावू शकता, कोणी पण कधी काढू शकतंय. ओके. मला जर दुकान लावायचं, जसं आपलं भाजीपाल्याचं दुकान आपण लावू शकतो ना, कशात, नगर परिषद मध्ये, कसे सर मरणाचे भांडतात लोक. फ्री एंट्री अँड एक्झिट. ओके. परफेक्ट नॉलेज अबाउट मार्केट कंडिशन बद्दल, युनिफॉर्म प्राइस आहे, सगळीकडे सारखीच प्राइस आहे. ओके. इम्परफेक्ट कॉम्पिटिशन ऑफ फीचर. अरे जर समजा मी सांगतो 32 लेक्चर आहे ना, 32 लेक्चर जर घेतले ना, तुम्हाला असं फील करून टाकेन, इकॉनॉमिक्स फील होईल. पण आता शेवटचा दिवस आहे, 40 मिनिटात मला सगळं संपवायचं, तुम्ही 40 मिनिटाच्या वर पाहत पण नाही लेक्चर. पण ते जर पाहिलं असतं ना, 1.5 तास नाही 2 तास घेतला असतं, मग सांगितलं असतं किती समजून सांगतो, आणि तुम्ही पाहत नाही, मला माहिती ना. तुम्हाला पाहिजे ऑल इकॉनॉमिक्स इन 5 मिनिट, बरोबर ना. अरे एक्झॅक्टली दॅट क्वेश्चन रिपीट, म्हणजे तुम्ही 7च क्वेश्चन द्या, 7च आले पाहिजेत, नाही 4च द्या, 4च आले. मी पेपर काढायला होतो ना. पण इनपरफेक्ट मार्केट काय, स्मॉल नंबर ऑफ बायर अँड सेल, म्हणजे एकच जर सेलर असलं ते म्हणतं घ्यायचं घे, नाही तर बरोबर आहे. एकच दुकान असलं तर लेमोर जण असलं मग जरा दबून बोलतंय, घ्या 5,000 रुपये कमी करा. लॅक ऑफ परफेक्ट नॉलेज ऑफ मार्केट कंडिशन, मार्केट कंडिशन बद्दल नॉलेज नसती, त्या साईडनं दुःख लागलं. कोण आठवण करायला लागलं मग, आपण सर हर्ट या साईडनं असते. अरे यार, मग दुःख पण छाती वेगळ्या साईडनं लागली. अरे इकडं प्राइस व्हेरिएशन अक्रॉस द मार्केट. ओके. लॉ ऑफ डायमेन्शन युटिलिटी, DMU, डायमेन्शन डायमेन्शनिंग मार्जिनल युटिलिटी. ओके. DMU, सॉरी हो. State the law and give its limitation. Statement: the additional benefit a person derives from a given increase of stock, anything diminish and growth of the stock he has. काय म्हणतंय, additional benefit काय येतं, additional benefit a person derives from given increase of his stock of anything diminish with the growth of the stock. म्हणजे स्वतःचा स्टॉक वाढवून तो काय करतो, ऍडिशनल बेनिफिट कव्हर करतो. ओके. समजलं. दिस सिमिलर युनिट, द युनिट नॉट आयडेंटिकल, क्वालिटी अँड साईज काय होऊ शकतं, लो होऊ शकतं. ओके. त्यानंतर व्हेरी स्मॉल युनिट, जर समजा स्मॉल युनिट आहे, वॉटर ग्लास आहे किंवा नॉट स्पूनफुल आहे, तर मग काय होतं, स्मॉल युनिट जर असले काय होतं, ते रिस्पॉन्सिबल करतात. कंटिन्युअस कन्झम्पशन, जर नॉट बी अ लॉंग टाइम इंटरवल बिटवीन कन्झम्पशन युनिट, कंटिन्युअस जर कन्झम्पशन असलं तर ती विकलं जाईल, कन्झम्पशन असलं तर विकलं जाणार नाही. द लॉ मे बी नॉट अप्लाय टू आयटम लाईक स्टॅम्प और रेअर कॉइन, ते त्यासाठी अप्लाय होत नाही, रेअर कॉइन वगैरे. ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, अप्लाइड इकॉनॉमिक्स, विच प्रिन्सिपल ऑफ चॉईस ऍप्लिकेशन यूज टू स्केअर रिसोर्सेस, लँड,
लेबर, कॅपिटल, मॅनेजमेंट, फार्मिंग, अलाइड ऍक्टिव्हिटीज. ओके, अप्लाइड इकॉनॉमिक्स आहे आपलं. कसं सर, आपलं अप्लाइड सायन्स आहे. कसं उठलं की प्रॅक्टिकल खर्च. बरोबर आहे सर. पहिल्या वर्षी व्हेजिटेबलचे प्लॉट बनवून घेतात, दुसऱ्या वर्षी सिल्क वॉर्म करून घेतात. मी नाही बोलत रे पप्पा. मग मला बनवा बरं मंत्री, कृषी मंत्री. मी बंद सिलेबस चेंज करतो तुमच्यासाठी. फक्त सुट्ट्या, फक्त पेपर लिहायचं, ते पण नाही यायचं सर. पास करून द्या, डिग्री द्या. अरे अरे काय आहे आपली अप्लाइड इकॉनॉमिक्स आहे. विच प्रिन्सिपल टू चूज ऍप्लिकेशन यूज केअर रिसोर्सेस, म्हणजे लँड, लेबर, कॅपिटल याचं रिसोर्सेस करणं, मॅनेजमेंट करणं, फार्मिंग अँड अलाइड ऍक्टिव्हिटीज. स्कोप काय आहे की फार्म मॅनेजमेंट करणं, मार्केटिंग, ऍग्रिकल्चर प्रोडक्टचं मार्केटिंग करणं. त्यासाठीच आपल्याला ऍग्रिकल्चर मार्केटिंगचा पण कोर्स आहे पुढं, हे ध्यानात ठेवा. ऍग्रिकल्चर फायनान्स, गव्हर्नमेंट पॉलिसीज अफेक्टिंग द ऍग्रिकल्चर सेक्टर. ओके, लॉ ऑफ रिटर्न स्केल वर्सेस लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोडक्शन. लॉ ऑफ रिटर्न स्केल और लॉन्ग टर्म काय म्हणतं, explain how output change when all factor of production increase in the same proportion. सेम प्रोपोर्शन मध्ये ऑल फॅक्टर जर चेंज केले तर आउटपुट कसा चेंज होईल हे लॉ ऑफ रिटर्न मध्ये सांगते. कसं सेम प्रोपोर्शन मध्ये बंदे फॅक्टर जर चेंज केले तर किती आउटपुट चेंज होऊ शकतो हे लॉ ऑफ रिटर्न सांगते. लॉ ऑफ व्हेरिएबिलिटी, चेंज इन आउटपुट वेन वन फॅक्टर, फक्त एकच फॅक्टर जर चेंज केला तर किती चेंज होतो आउटपुट मध्ये हे सांगते. की डिफरन्स काय आहे, रिटर्न स्केल और लॉन्ग टर्म कन्सेप्च्युअल अँड व्हेरिएबल प्रोपोर्शनल शॉर्ट टेक कन्सेप्ट. ऍटलीस्ट वन इनपुट फिक्स. ओके, व्हेरिएबल शॉर्ट रन मध्ये काय वन इनपुट फिक्स आहे, लॉंग टर्म मध्ये काय एक पण इनपुट फिक्स नाही. जसं आपण पहिले एक्झाम्पल घेतलं ना याचं, या बोर्डचं याचं, की कॅमेरा वगैरे एक फिक्स होतं, एक व्हॅरी होत होतं. ओके, डिस्ट्रीब्युशन थेरी, फॅक्टर प्राइसिंग, कन्सर्न विथ द नॅशनल इन्कम अँड डिवाइड अमॉंग द फॅक्टर अँड प्रोडक्शन. रेंट काय, लँडचे रिवॉर्ड ऑफ यूज ऑफ लँड. रेंटला काय देतात, लँडचा वापर करणार ते. ह्युमनला काय देतात, वेजेस. इंटरेस्ट काय देतात, कॅपिटलला प्रॉफिट. हे तर झालं ना बे आता आपलं पहिल्या क्वेश्चन मध्ये, ते पण फॅक्टर ध्यानात ठेवा. ओके, ते क्वेश्चन यासाठी दिले की तुम्हाला एखाद्या वेळेस क्वेश्चनची लँग्वेज जर चेंज झाली तरी पण तुम्हाला प्रश्न लिहिता येत नाही ना. जसं की नॅशनल फार्मिंगचं नुसतं लँग्वेज चेंज होईल ती 85-90% पेपर सारखा येईल होता, तरी पण एकन पण नाही सांगितलं सर चांगला गेला पेपर मॅसेज करून. एवढे तर मतलब आहे तुम्ही. सॉरी हो, पण असं सॉरी म्हणता 1000 वेळेस, तुम्हाला जी मजा घ्यायची ती मजा घेतात. अरे ऑसिरेन पीडीएफ कोणची ओपन झाली, हा तर मी काढून टाकला होता. हा नाहीये तुम्हाला कॉस्ट हे प्रॉफिट. प्रॉफिट इज डिफाइंड ॲज अ डिफरन्स बिटवीन द टोटल व्हॅल्यू आउटपुट प्रोड्यूस अँड टोटल व्हॅल्यू ऑफ इनपुट यूज इन बिझनेस एंटरप्रिनर. ओके, म्हणजे टोटल व्हॅल्यू इनपुट किती असतात त्याच्यातून तुम्हाला आउटपुट किती द्याल काय म्हणतात, प्रॉफिट. कंझम्पशन कशाला म्हणतात, कंझम्पशन मीन द सॅटिस्फॅक्शन ह्युमन वॉन्ट थ्रू अ यूज ऑफ कमोडिटी अँड सर्व्हिसेस. यूज ऑफ कमोडिटीज अँड सर्व्हिसेसचा यूज करतात सॅटिस्फाय करण्यासाठी ह्युमन वॉन्ट, त्याला काय म्हणतात कंझम्पशन. अँड डिफाईन्ड वेजेस. वेजेस काय म्हणतात, वेजेस इज अ प्राइस ऑफ रिवॉर्ड पेड फॉर द ह्युमन एफर्ट. ओके, पुट इन टू द प्रोडक्शन प्रोसेस. वेजेस म्हणजे काय, पैसा देणं. वेजेस शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला असेल ना, किंवा एखादी जर मी सर्व्हिस करत असेल तर मला काय भेटेल, पैसा रोज भेटेल. जर समजा मी एका घंट्याचं लेक्चर जर घेत असून एखाद्या अकॅडमीवर तर मला 2-3 हजार रुपये कसे भेटतात, म्हणा सर भेटतात तुम्हाला. वन शॉट असलं तर 15-20 हजार रुपये कसे भेटतात. सर स्वप्न तुमचे मोठे मोठाले, मुकाडन बसा. हा असंच म्हणसान रे तुम्ही. कमेंट करून सांगा रे माय चॅनलमध्ये, प्लीज कमेंट करून सांगत जा. समजते नाही समजत. ओके, कसं समजून सांगितला इकॉनॉमिकचा सब्जेक्ट हा तरी सांगा, मग मी तुम्ही काही सांगत नाही. फिक्स फॅक्टर. फिक्स फॅक्टर काय, फॅक्टर इज अन इनपुट वेन द क्वांटिटी कॅन नॉट बी चेंज इन अ शॉर्ट रन रिगार्डलेस द लेवल ऑफ आउटपुट. लँड हेवी in a short run production process at least the one factor production considered to be fixed. एक फॅक्टर काय पाहिजे, हे शॉर्ट रन लॉंग रन तुम्हाला ते सांगितलं तेच फिक्स फॅक्टर. म्हणजे शॉर्ट रन मध्ये काय असतं, एक फॅक्टर फिक्स असते. त्यानंतर वेल्थचे कोणकोणते आहेत, प्रायव्हेट वेल्थ. प्रायव्हेट वेल्थ म्हणजे स्वतःची, प्रायव्हेट म्हणजे माझी संपत्ती, हा बोर्ड माझा आहे.
3,000 1500 रुपयाचा. ही काय आली प्रायव्हेट वेल्थ. इंडिव्हिज्युअल म्हणजे माझी प्रॉपर्टी. सोशल पब्लिक वेल्थ म्हणजे गव्हर्नमेंटची एसटी. ही काय आली पब्लिक वेल्थ. नॅशनल वेल्थ. नॅशनल वेल्थ म्हणजे नॅशनलचं रेल्वे. ती काय आली नॅशनल वेल्थ. कॉम्प्लिफ्लेश वेल्थ. निगेटिव्ह वेल्थ. निगेटिव्ह वेल्थ म्हणजे जी ब्लॅक मनी असते ती. नॅशनल इन्कम. नॅशनल एक्सपेन्स जीडीपी जीएनपी NNP. Okay, the money value of all goods and services, all good and services, कोणतं सगळे गुड अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस इन अ कंट्री ड्युरिंग इयर. सगळे गुड अँड सर्व्हिसेस बंद वर्षामध्ये जेवढे प्रोड्यूस होतात त्याला काय म्हणतात नॅशनल इन्कम. ओके. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन जीडीपी कशाला म्हणतात तर टोटल व्हॅल्यू ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस विदिन अ डोमेस्टिक बाउंड्री ऑफ कंट्री. म्हणजे आपल्या बाउंड्रीच्या आत किती गुड्स अँड सर्व्हिसेस तयार झाले, टोटल व्हॅल्यू जनरेट केली त्याला म्हणतात जीडीपी. ग्रॉस नॅशनल गुड त्याला काय म्हणतात द मार्केट व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड अँड सर्व्हिसेस प्रोड्युसिंग इंड्युसिंग इन्कम फ्रॉम अब्रॉड. म्हणजे आपल्या भारतात कमवतं त्याला जीडीपी म्हणतात. आणि आपल्या भारतातून प्लस इंटरनॅशनल लेवल पासून कमवतात त्याला काय म्हणतात जीएनपी. ओके. नेट नॅशनल प्रोड्यूस त्याला काय म्हणतात एनएनपी. म्हणजे नेट नॅशनल प्रोड्यूस काय जीएनपी मायनस डिप्रिसिएशन. डिप्रिसिएशन म्हणजे कमतरता. ओके. असं काहीतरी असं त्या शब्दाचा अर्थ सुद्धा मी वाचला नाही. द मार्केट व्हॅल्यू ऑफ फायनल गुड अँड सर्व्हिसेस आफ्टर प्रोव्हाइडिंग फॉर डिस्क्रिप्शन. म्हणजे जीडीपी समजला म्हणजे ओव्हरऑल भारताचा जेवढा म्हणजे जेवढी कमाई आहे त्याला म्हणतात जीडीपी. आणि जीएनपी म्हणजे भारतातून आणि अब्रॉड मधून जे पैसे येईल त्या दोन्ही याचा इन्कमचा काय त्या दोन्हीचा म्हणजे जीएनपी. ओके. इन्कम मेजरमेंट. द मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम इज थ्री टाईप मध्ये येतं. आउटपुट प्रोडक्शन मेथड. प्रोडक्शन किती झालं, फायनल प्रोडक्शन अँड सर्व्हिस किती झालं. इन्कम मेथड किती इन्कम होतं, वेंट रेजेस इंटरेस्ट प्रॉफिट वगैरे. त्यानंतर एक्सपेंडिचर मेथड. ओके. किती आपण खर्च केला एक्सपेंडिचर फायनल गुड अँड सर्व्हिसेस बाय इंडिव्हिज्युअल फर्म ऑर गव्हर्नमेंट. मनी. मनी काय व्हॅल्यू. Value expressed in form of money. Okay. Including commodities money, respective money, creditable money म्हणजे टोकन कॉइन प्रॉमिसरी बँक डिपॉझिट पण असतं ते पण मनी आहे. इंडिव्हिज्युअल कमोडिटी मनी ते पण मनी आहे. रिस्पेक्टिव्ह रिप्रेझेंटेटिव्ह मनी ते पण मनी आहे. म्हणजे हे बघा एक ध्यानात ठेवा पैसा ते पण मनी आहे. कॉइन ते पण मनी आहे. आता बिटकॉइन आले ते पण मनी आहे. एखादा बॉन्ड वगैरे असला तो पण मनी आहे. ओके. हे ध्यानात ठेवा. बँक डिपॉझिट हा पण मनी आहे. मीडियम ऑफ एक्सचेंज facilitated buying and selling of good, measure value standard unit to express the value of good, store the value way same purchase of the power and future. Okay. Store value by medium काय facilitated buying and selling of good, measure value standard unit of expressing good. त्यानंतर स्टोअर अ वे ऑफ सेम पर्चेसिंग द पॉवर ऑफ फ्युचर. त्यानंतर स्टँडर्ड युनिट. ओके. इम्प्लिमेशन म्हणजे काय महागाई. ओके. व्हॉट इज इम्प्लिमेशन ऑफ प्रेसिडेंट अँड ॲबनॉर्मल इन्क्रीज इन जनरल प्राइस लेवल म्हणजे काय महागाई. इम्प्लिमेशन म्हणजे काय महागाई. फॅक्टर इंक्रीज इन डिमांड, इंक्रीज इन मनी सप्लाय. मनी सप्लाय वाढला. कोणता तरी एक देश होता नाभिया काहीतरी देशचं नाव आहे. त्या देशाने काय केलं माहिती का म्हणे गरिबी हटण्यासाठी आपण पैसा छापू. इतका पैसा छापला तिथे किलोन भेटतात. 1 रुपया म्हणजे किलोनं पैसे भेटतात. किलो डायरेक्ट ती रील पाहिली पण असेल. बरोबर आहे ना. मग असं काय नसतं म्हणून लोन घेतो आपण. तुम्ही तुमच्याकडून डोक्यात येऊ शकतो सर जर नागपूरमध्ये जर पैसे नाशिकमध्ये जे ना पैसे छापायची फॅक्टरी मग आपण पैसा छापतच काऊन नाही याच्यामुळे छापत नाही माहिती का गरिबी वाढते त्यांना. मनी सप्लाय. राईज इन डिस्पोजल इन्कम म्हणजे सगळ्याच इन्कम जर वाढलं. डिस्पोजल इन्कम वाढलं. पॉप्युलेशन ग्रोथ झाली तर. त्यानंतर फॅक्टर कॉस्ट डिक्रीज इन सप्लाय. स्कॅरसिटी फॅक्टर प्रोडक्शन डिफिशियन्सी ऑफ कॅपिटल. त्यानंतर क्लायमेटरी. मिक्स इकॉनॉमी. व्हॉट इज अ मिक्स इकॉनॉमी फीचर. गोल्डन मेन बिटवीन द कॅपिटल अँड सोशलिस्ट इकॉनॉमी म्हणजे कॅपिटल इकॉनॉमिक्स अँड सोशलिस्ट इकॉनॉमिक्स प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टर दोन्ही कोएक्झिस्ट करतात त्याला काय म्हणतात मिक्स इकॉनॉमी. आपली 1992च्या अगोदर कोणती होती फक्त सोशलिस्ट होती म्हणजे फक्त पब्लिक इकॉनॉमिक होती. पण आता पब्लिक प्लस प्रायव्हेट इकॉनॉमिक्स बंद झाली. फीचर कन्स्ट्रक्ट द पब्लिक प्रायव्हेट सेक्टर इकॉनॉमिक्स प्लॅनिंग सोशल वेलफेअर फ्रीडम गव्हर्नमेंट स्कूल. ओके. जीएसटी काय
गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, कॉम्प्रिहेन्सिव्ह इनडायरेक्ट टॅक्स लिव्ह द सप्लाय ऑफ गुड अँड सर्व्हिस. इनडायरेक्ट जो टॅक्स घेतला तो, जो की आपल्याला समजत नाही आपल्याकडून टॅक्स घेतला पण आपल्याकडूनच घेतला तो ग्राहकाकडून, त्याला काय म्हणतात जीएसटी. म्हणजे समजा एखादी वस्तू, ही वस्तू पहिले ही वस्तू आपल्याजवळून म्हणजे कंपनीतून बनवून एका याच्याकडे आली होलसेलरकडे, तिच्यावर टॅक्स बसला, होलसेलरकडून रिटेलर त्यांना टॅक्स घेतला, रिटेलरकडून आपल्याकडे आली टॅक्स आला, तीनदा टॅक्स आपल्याकडूनच घेतला त्या वस्तूचा. ओके. इंटरेस्ट इज द प्राइस पेड फॉर द यूज ऑफ लोनेबल फंड अँड कॅपिटल. म्हणजे आपण जे लोन घेतलं, लोनेबल फंड अँड कॅपिटल साठी आपण काय देतो, इंटरेस्ट देतो. डायरेक्ट टॅक्स म्हणजे जो डायरेक्टली टॅक्स आपण इन्कम टॅक्स वगैरे भरतो त्याला काय म्हणतात डायरेक्ट टॅक्स. बॅटरी सिस्टम इज डायरेक्ट एक्सचेंज ऑफ गुड अँड सर्व्हिस विदाउट एनी यूज ऑफ मनी. VAN फुल टॅक्स म्हणजे काय, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हे येऊ शकतं. व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. या ऑब्जेक्टिव्ह बरं. Demand is a salt is inelastic. Income tax is direct tax. Okay. Value expressed in money is price. According to Malthus, food increase in arithmetic progression. Okay. अरिथमॅटिक म्हणजे 1 2 3 4 असं. कॅरेक्टरिस्टिक ऑफ युटिलिटी. युटिलिटीचे कॅरेक्टरिस्टिक काय, सब्जेक्टिव्ह नेचर आहे, व्हॅरीज इन टाइम अँड प्लेस, varies with ownership, non-symmetric pressure. ओके. फंक्शन ऑफ सेंट्रल बँक पण नाहीये तुमच्या याच्यात. ओके. लॉ ऑफ रिटर्न सॉल्ट व्हेरिएबल वर्सेस तेच तेच द्यायला लागलं का. सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम. द सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम इज अ मॉडल दॅट हाऊ 2 मिनिटं. रिअल फ्लो म्हणजे काय, फॅक्टर प्रोडक्शन, लँड, कॅपिटल वगैरे ते रिअल फ्लो. मनी फ्लो म्हणजे काय असते, जिथं कन्झम्पशन एक्सपेंडिचर वाढतं, सिग्निफिकंट हेल्प इन्क्रीज होतं. एक डायग्राम समजून घ्या. हाऊस होल्ड इन्कम मधून काय केलं, परचेस गुड अँड सर्व्हिसेस. मग डिमांड काय आली फर्मची, टॅक्स दिला गव्हर्नमेंटनं काय केलं, फर्मला मदत केली, फर्मनं डबल टॅक्स दिला गव्हर्नर सोशल ट्रान्सफर केलं. म्हणजे पहा, आपण कमवलं, इन्कम आलं, आपण गव्हर्नमेंटला टॅक्स दिला. ओके. टॅक्सनं गव्हर्नमेंटनं परचेस केल्या काय, फॅक्टरी वगैरे, फर्म वगैरे. ओके. तिथून त्यानं टॅक्स दिला गव्हर्नमेंटला, गव्हर्नमेंटनं डबल आपला काय केला, मदत. म्हणजे आपलाच पैसा आपल्याला देणे, याला म्हणतात सरकार चालवणे. ग्रॉस इलॅस्टिसिटी डिमांड. ग्रॉस इलॅस्टिसिटी सब्जेक्ट ऑफ गुड, कॉफी. आता सबस्टिट्यूटेड गुड आता हे ध्यानात ठेवा. गुड सबस्टिट्यूटेड गुड म्हणजे काय माहिती का, सबस्टिट्यूटेड गुड म्हणजे काय माहिती का, तुम्ही जर चहा आणि कॉफी जर घेत असाल, लाईक टी अँड कॉफी, हे काय सबस्टिट्यूटेड गुड आहे. पॉझिटिव्ह, जर चहा नसलं कॉफी घेतात, कॉफी नसलं चहा घेतात. जर समजा एखाद्या वेळेस जर 7 रुपयाचा चहा आहे, म्हणजे 7 रुपयाची कॉफी आहे, 5 रुपयाची चहा आहे, तुम्ही चहा घेसाल. पण ते जर 7 रुपयाचा कॉफी 7 रुपयाची चहा झाली, तुम्ही काय घेसाल, तर कॉफी घेऊ आपण. बरोबर आहे ना. कॉम्प्लिमेंटरी गुड म्हणजे कारमध्ये पेट्रोल, हे काय आलं, कार आणि पेट्रोल कॉम्प्लिमेंटरी गुड आहे. जर कार असेल तरच पेट्रोल विकले जाईल, पेट्रोल असेल तरच कार विकल्या जातील. ओके. कार आणि पेट्रोल. ग्रॉस इलॅस्टिसिटी इज निगेटिव्ह. ओके. याच्यात काय निगेटिव्ह आहे, द पेट्रोल रायझेस, द डिमांड ऑफ कार इज फॉल. पण त्याच्यापेक्षा काय, जर पेट्रोलची प्राइस राईज झाली तर कारची डिमांड काय होईल, कमी होईल. ओके. मग इलेक्ट्रिक गाड्या घेऊ आपण. मला माहिती ना, तुम्हाला समजलं नव्हतं म्हणून. अनरिलेटेड गुड, दे आर नॉट रिलेटेड टू इच अदर, त्याला काय म्हणतात झिरो. ओके. समजलं. ऑप्टिमम थेअरी ऑफ पॉप्युलेशन. अनलाइक जिओ ऑप्टिमम थेअरी ऑफ ओव्हर लाईफ, कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲग्रिकल्चर, डिफिशियन्सी ऑफ नेचर, त्यानंतर सीजनल नेचर, त्यानंतर इलास्टिक सप्लाय, त्यानंतर स्मॉल स्केल युनिट. बॅलन्स पेमेंट मध्ये काय येतं, बॅलन्स पेमेंट मेथड, करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट, इक्विलिब्रियम. संपलं का बे. तर अशा प्रकारे आपण आपलं खूप छान प्रकारे लेक्चर संपवलेलं आहे. तर तुम्हाला काही याच्यात प्रॉब्लेम, खूप सोपं आहे रे, आता मग पाठ झालं.
सांगू मी, कडक 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 एक पेन आणि पेन्सिल लिहून येतो. ओके, याच्यावर क्वेश्चन येऊ शकतात. क्वेश्चन सर्व करून जा. तुम्हाला सर्वांना पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. अजून काही मटेरियल भेटलं नाही, मटेरियल टाकीन. पूर्ण लेक्चर पहा, एकदा सोडून दोनदा पहा, काही होत नाही. दोनदा लेक्चर पाहिलं तर पण समजलं पाहिजे तुम्हाला. ओके ओके, समजलं पाहिजे. त्यानंतर सिलेबसनुसार अभ्यास करा, कारण की तुमचे क्वेश्चन सिलेबसनुसार ज्या लागले. व्यतिरिक्त सिलेबस व्यतिरिक्त काही वाचू नका. काही नोट्स मी बघितले सिलेबस व्यतिरिक्त कॅनन ऑफ टॅक्सेशन वगैरे ते आमच्या वेळेस होतं. मग मी मान्य करतो, मग मी अभ्यास करेल होतो त्याचा, पण मी आता तुम्हाला कशाला करायला. ओके, हे ध्यान ठेवा. काही गोष्टी स्वतः विचार केला पाहिजे. ज्या गोष्टी नाही आहे सिलेबसमध्ये त्या करू नका. ज्या सिलेबसमध्ये तेवढंच करा. सिलेबस बाहेर तुम्हाला कोणी प्रश्न विचारत नाही. तिन्ही क्वेश्चन पेपर पहा, जे चेंज झाले ना ते सिलेबस मधूनच क्वेश्चन पेपर येईल. म्हणून मी सिलेबसनुसारच तो पेपर काढेल. काही नवीन क्वेश्चन ऍड करेल. मी कोणची पीडीएफ पाहिली तुम्हाला ते पाहतो, एक पीडीएफ टाकतो, जे तुमचा सगळा ओव्हरऑल ते असेल. ओके, आणि धन्यवाद. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा कसं समजलं ते. पहा, एकाच घंट्याचा व्हिडिओ दोनदा पाहायला काही हरकत नाही. एक घंटा द्या, पासिंग निघून जाते. चांगल्या मार्काने तुम्ही पास व्हा. कमेंट करून सांगत राहा कसं तुम्हाला समजते, काय समजते. पीपीटीवरचं लेक्चर कसं वाटलं, ब्लॅकबोर्डवरचं कसं वाटतंय ते पण सांगा. ओके, धन्यवाद. बेस्ट ऑफ लक.